जर आपल्याला एखादी गोष्ट जर नवऱ्याकडनं करून घ्यायची असेल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आहे तिसरा दिवस, डेली ब्लॉगिंगचा 3rd डे आणि सकाळप्रमाणे आमचं रुटीन चालू झालेलं आहे. खरं आज माझा दिवस खूपच बिझी जाणार आहे. काय काय दिवसामध्ये माझी धावपळ होणार आहे तुम्हाला या डेली ब्लॉगिंगमध्ये बघा. तर आता मी निघालो कार्यक्रमाला. आल्यावर पुढचा व्हिडिओ करीन. निघालो म्हणजे आता कशी दिसते बघा. नुकतीच मी आता कार्यक्रमातून घरात आल्यानंतर आमच्या सिंबीला खायला घालायचं होतं, त्यामुळे मी तिच्यासाठी दूध तापवत होते आणि कार्यक्रम खूपच छान झाला. खरं गरमी खूप होती त्यामुळं जरा त्रास झाला कार्यक्रमामध्ये. खरं फर्स्ट टाईम मी मुंजीचा कार्यक्रम अटेंड करायला गेलेले. एक दुसरं लग्नच असल्यासारखा कार्यक्रम होता, तो छान वाटलं आणि त्यात आमचे जे ग्रुप आहे माझा तो पण बरोबर होता, त्यामुळे चांगली मज्जा मस्ती करून आम्ही आलेले आहे. आणि पुढचं आहेच. मी आज ज्या कार्यक्रमाला गेलेलो तिथं मला आज हे मुंज होती माझ्या मित्राच्या मुलग्याची आणि शिवच्या मित्राची, अशी दोघांची पण. तर त्यांनी हे रिटर्न गिफ्ट म्हणून छोटा देवाचा चौरंग आणि हे लाडू चिवडा दिलेला. म्हणजे छान आहे गिफ्ट, आपल्याला यूज पण करता येते पूजेच्या वेळेला वगैरे, गणपतीला वगैरे. छान छोटंसं असं काहीतरी, त्याबद्दल थँक्यू. आणि आता मी चेंज करायला निघाले. साहेबांसाठी मी दूध तापवा लागले, त्यांना आल्यावर चहा वगैरे करून ठेवला. आता घड्यात वाजलेत 9:45 दिसतंय तुम्हाला, 9:45 PM. आणि आत्ता मी घरात आलो आहे. अजून माझा स्वयंपाक झालेला नाही, अजून सगळा स्वयंपाक व्हायचा आहे. आजचा दिवस खूपच म्हणजे हेक्टिक होता, बिझी होता. आत्याकडे जाऊन आलो. आत्याकडनं जाऊन आल्यावर शिवला मैत्रिणीच्यात सोडलेलं, तिथून पिकअप केलं. त्याच्यानंतर घरात आलो. परत मी, माझी आत्ते, बहीण, मम्मी महाद्वार रोडला गेलो. काहीतरी खरेदी करायची होती, ती खरेदी केली आणि आत्ता आम्ही घरात आलो. आता वाजल्यात घरात बरोबर 9:45 आणि अजून माझं जेवण काहीही झालेलं नाही. आणि उद्या आम्ही परत सकाळी गावाला जाणार आहे, ते पण 10 वाजता. सकाळी 10 वाजता. उद्या पण सकाळ दिवस असाच बाहेर काढायला. तर आता जेवणाची तयारी करायची आहे. घड्यात वाजले 10, फक्त 10:15. आता 15 ते 20 मिनिटात मी पटपट स्वयंपाक करणार आहे. मी भाजी बारसाला सांगितलं आहे, चपाती आणि भात, हे 2 मेनू मला आता करायचे. पट झटके स्टार्ट गो. झालं मम्मी आणलं. थँक्यू. मम्मी आमच्या आता काम करायला लागल्या. मम्मी आता आमची काम करायला लागल्या. मला मुक्याची भाषा कळत नाही. आमच्या शिवला मुक्याची भाषा खूप आवडते. शिव आम्हाला मुक्याच्या भाषेत मला सांगत असतो, हे असं, हे असं. मम्मा आमच्या राहण्याने भाजी पार्सल आणली. आता काय नाही, व्हेज मिक्स आणि हे नवरा म्हणजे लई काळजी घेतोय ग बायकोला, काम नको म्हणून. बायको आता दमून आल्या. ठीक आहे, आवरले झाला मस्त आवर. करण्याच्या लायकीच नाही कोण. काय काय लागलाय केळी काढलं तुझे आता. बरं, आता एक जोक झालाय. आता हिने ब्लॉग शूट करायला लागल्या आणि मी जाऊन पॉडकास्ट ऐकणार आहे. बायको डेली ब्लॉगिंग करणार का नाही धोरणांचा संशय. नाद करती काय डेली ब्लॉगिंग तिसरा दिवस त्याच्या आईला जाऊ दे सोडून.
अँगल बिंगल ट्रायपॉड वगैरे सगळ्या हा बघ. हा आज तिसरा दिवस आम्ही डेली ब्लॉगिंग करायला लागलोय. फक्त माझे व्हिडिओ अजून एडिट झाले नाहीत. ही हाऊस व्हिडिओ करा लागल्या आणि एडिटिंगला परत माझ्याकडेच आहे. म्हणजे माझे व्हिडिओ एडिट मी करायचे, माझ्या क्लायंटचे व्हिडिओ मी एडिट करायचे, प्लस हिच्याने व्हिडिओ एडिट करायचे. आणि कुणाचे असतील तर मला पाठवा. पैसे मिळाला तर घेणार नाही. मग? शिव आवाज कमी कर बा. मला तर बंद कर. त्यावेळेला म्हणणार नाही कमिशन नको अरे, मला. आवाज कमी कर की. असं करतात मग. तुला हेडफोन देतो. आठवत असेल मी एक इन्स्टाला व्हिडिओ टाकलेला की नवरा हा सेल्फिश असतो. सेल्फिश नवरा हा व्हिडिओ टाकलेला मी इंस्टाग्रामला. हे जर उदाहरण आहे आता. हा तर अशा तऱ्हेने कोणाचं जर झालं नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न फरशी उचललेले आहे. जर कोण रिपेअर करणारा माणूस असेल तर नक्की आम्हाला कळवा. डीएम करा. हे कसं रिपेअर करायचं हे कंप्लीट असं धुलतापूल झाले. हा दिवसभर बायको व्हिडिओ करते नाही तर आपण जरा बघावं बघितलं की की? दिवसभर बायको काय काय करते. सांगा काय केले मी व्हिडिओ मी आज तू आलीस, तू आवरलं, परत आलीस, बाकी सगळं तुझे काम वगैरे ते मी बघितलं. मी मॉनिटर करत असते सगळं. मॉनिटर करतात का काय करतात. बघ ते नाही आमच्या कधी नाही ते मला स्वतः आंबे मिळालेले आहेत. 100 रुपये 100 रुपये सवा डझन. 100 रुपयाला 1.25 डझन. त्या खायला बिट बिटके आंबे बिटके आंबे बिटके आंबे. एक आंबा काढून दाखवावं. बिटके आंब्यातला एक आंबा. हॅलो माय इंस्टाग्राम, हॅलो माय युट्यूब फॅमिली. बिटके आंबे आणल्यात नवऱ्यानं आमच्यात. हा बघा कसला लाल लाल आहे. थंबनेल झाली. चलो तर आता आम्ही लवकर मी चाललोय पॉडकास्ट ऐकायला आणि ह्या कंटिन्यू करतील. म्हणजे आता मला जेवायला मिळेल. कसं आहे जसं नवऱ्याला मस्का मारायला लागतो ना तसं कणकीला पण जरा तेलानं हात फिरलं की ती कशी मऊ होते. जसं नवऱ्याला मस्का मारला की नवरा कसा मऊ होईल. प्रेमाला बोलला जरा असं. जर आपल्याला एखादी गोष्ट जर नवऱ्याकडनं करून घ्यायची असेल तर आपण नवऱ्याला जरा असा मस्का मारायचा, जरा नवऱ्याचं कौतुक करायचं. आणि ही गोष्ट बायकांना देवान तुमचं दिलं. बायका सज्जाकडे करू शकतो. उदाहरणार्थ आता कणिक आहे. कणकीला कसं तेल लावल्यावर कणिक मऊ होते तसं नवऱ्याला जरा मस्का मारायचा. म्हणजे असं नवरा असं पागल. 12:15 आता सगळी कामावरून शिवला मी झोपवा लागले आणि शिव काय झोपत नाही. जेवून भांडी घासून सगळं आवरून आता मी शिवला झोपवा लागले. अशा तऱ्हेने आज आमच्या दिवसाची सांगता झालेली आहे. मी बस आता फॅनचं वारं खायला. हा थंड 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 थंड. चलो कल मिलेंगे. गुड नाईट. गुड नाईट बोलशील. गुड नाईट. तर आजच्या दिवसाची जी धावपळ होती ती खूप होती. त्यामुळे आता मला झोप यायला लागला. उद्या परत नवीन काहीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पी कदम ब्लॉग्स. बाय. गुड नाईट. काय कर.